महाराष्ट्रातल्या मुंबईमध्ये भाजपनं दादरची महत्त्वाची जागा गमावली आहे। 190 मधून भाजपच्या शीतल गंभीर या पराभूत झाल्या। शिवसेना युबीटीच्या वैशाली पाटणकर यांचा विजय झालेला आहे। मुंबईतून एक मोठी बातमी येते। मुंबईत प्रभाग 7 मधल्या मतमोजणीवर आक्षेप घेण्यात आलाय। फेर मतमोजणीची सौरभ घोसाळकर यांनी मागणी केलेली आहे। 7 मध्ये फेर मतमोजणी आता प्रभाग 7 मध्ये सुरू आहे आणि सौरभ घोसाळकर यांनी या ठिकाणी फेर मतमोजणीची मागणी केलेली होती। मुंबई महापालिकेतून काही महत्त्वाच्या बातम्या आहेत। दादरची महत्त्वाची जागा भाजपनं गमावलेली आहे। प्रभाग 190 मध्ये भाजपच्या शीतल गंभीर या पराभूत झालेल्या आहेत। युबीटीच्या वैशाली पाटणकर यांचा विजय या ठिकाणी झालेला आहे। तर मुंबईत भाजपनं आपण पाहतोय दादरची ही महत्त्वाची जागा गमावलेली आहे। प्रभाग क्रमांक 190 मधून भाजपच्या शीतल पराभूत झालेल्या आहेत। शिवसेना युबीटीच्या वैशाली पाटणकर यांचा तिथे विजय झालेला आहे। तर आपण पाहतो एक महत्त्वाची अपडेट आपल्या समोर येते। शिवसेना युबीटीच्या वैशाली पाटणकर तिथे विजयी झाल्याचं आपण पाहतोय। तर मुंबईत भाजपनं दादरची महत्त्वाची जागा आपण पाहतोय गमावलेली आहे। एक महत्त्वाचे अपडेट, मुंबईत आतापर्यंत मनसेचे 6 उमेदवार विजयी झालेले आहेत। सुरेखा परब, विद्या आर्या, सई शिर्के यांनी विजय नोंदवलेला आहे। सुप्रिया दळवी, ज्योती राजभोज यांचा देखील आपण पाहतोय त्या ठिकाणी विजय होताना आपल्याला दिसतोय। तर मुंबईत आतापर्यंत 6 उमेदवार मनसेचे विजयी होताना आपल्याला दिसत आहेत। गणेश नाईक समर्थकांनी एकनाथ शिंदे यांना डिवचल्याचं समजतंय। टांगा पलटी, घोडे फरार आणि शिंदेंचं कार्टून। वाशीमध्ये बॅनरच्या माध्यमातून शिंदेंना डिवचण्यात आलेलं आहे। आपण पाहतोय कशा पद्धतीने नवी मुंबईमध्ये एकनाथ शिंदे विरुद्ध गणेश नाईक असा संघर्ष आपल्याला या निवडणुकीत पाहायला मिळालेला होता। टांगा पलटी, घोडे फरार आणि शिंदेंचं कार्टून अशी बॅनरबाजी आता या परिसरामध्ये करण्यात आलेली आहे। वाशीमध्ये हे सगळे बॅनर्स लागलेले आहेत, त्यामुळे आता या बॅनरच्या माध्यमातून आता शिंदेंना डिवचण्याचा प्रकार त्या ठिकाणी होताना दिसतोय। मुंबईत भाजपचे मकरंद नार्वेकर विजयी झालेत। प्रभाग क्रमांक 226 मधून नार्वेकरांनी आपला विजय नोंदवलेला आहे। राहुल नार्वेकरांचे बंधू मकरंद नार्वेकर यांनी आपला विजय नोंदवलेला आहे। खरं तरी नार्वेकरांसाठी आणखी एक आनंदाची बातमी श्रीकांत म्हणावी लागेल। मघाशीच नार्वेकरांच्या कुटुंबातून आणखी एक विजयाची बातमी आलेली होती। हर्षदा नार्वेकर यांचा विजय झालेला होता आणि आता नार्वेकरांचे बंधू मकरंद नार्वेकर यांचा सुद्धा विजय झालेला होता। नार्वेकर कुटुंबामध्ये 3 जण यावेळी निवडणुकीच्या रिंगणामध्ये होते आणि यावरून मोठं घमासार मुंबईमधल्या राजकारणामध्ये आपल्याला पाहायला मिळालेलं होतं आणि यावरून राहुल नार्वेकर यांच्यावर अक्षरशः टीकेची तोफ सातत्यानं डागली जात होती आणि आता मात्र आजच्या निकालाच्या दिवसामध्ये नार्वेकरांच्या संदर्भात आणखी एक महत्त्वाची बातमी। तर आपण पाहतोय मुंबईमधील प्रभाग क्रमांक 7 मधल्या मतमोजणीवर आक्षेप घेण्यात आलाय। फेर मतमोजणीची मागणी घोसाळकर यांनी केलेली होती। मुंबईमध्ये भाजपनं दादरची महत्त्वाची जागा गमावल्याचं आपण पाहतोय। प्रभाग क्रमांक 190 मधून भाजपच्या शीतल गंभीर पराभूत झाल्यात। शिवसेना युबीटीच्या वैशाली पाटणकर तिथे विजयी झाल्याचं आपण पाहतोय। त्यामुळे या घडामोडींकडे देखील आपलं लक्ष असणार आहे। कशा पद्धतीचे अपडेट्स येतात, अद्यापही काही ठिकाणी मतमोजणी सुरू आहे। कल जे आहेत ते आपल्या समोर येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। शिवसेना युबीटीच्या वैशाली पाटणकर यांचा विजय तिथे झालेला आहे। त्यामुळे 127 जागांवर आपण पाहतोय मुंबईत महायुती सध्या आपल्याला आघाडीवर असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। तर प्रभाग क्रमांक 190 मधून भाजपच्या शीतल यांचा पराभव झालाय। शिवसेना युबीटीच्या वैशाली पाटणकर तिथे विजयी झाल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळतं।